पण तुझं चाललं ना ग मोठे जमते कसं अरे मन तुला द्यायचं ते मन मन झटपट फटाफट अरे अंदर आएंगे घर के पटापट सजना पे दिल ये आलं का बरं यार सारखं येत येते आपल्यावर चांदनी आया है तेरा दीवाना ओ ओ ओ चांदनी तेरा दीवाना कर गई कर गए नुसते फोटो टाकायचे मी म्हणतो आहे माहिती थांबा लक्ष यमुनेच्या काठी यमुनेच्या काठी रुतला पायी काटा कानाने काढिला रुतला पायी काटा कानाने काढिला रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खेळायला खायला देते लोण्याचा देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते ओके मन म्हणा खेळायला देते चांदीचा भवरा तुला खेळायला देते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हसून मी ओळखून आहे सारे तुझे बहाने मी ओळखून आहे सारे तुझे बहाने जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचा वाजते जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचा वाजत ओ वाजतो ढोलकुणाचा वाजतो मांजरा नदी आहे मांजरा आपण जागा काय आपल्याला भेटत नाहीये पण बघूयात तर मित्रांनो आपल्याला जागा भेटलेली आहे की बघा इथं आपण जरा देवाला थांबायचं ठरवलंय आता नाही का तर बघूयात आपण आता कसा विषय सगळा चला ए पाणी बॉटल ते सुरू करायचं का कोण राहिले आणि तर मित्रांनो हे बघा मस्त असं वनभोजन चाललेलं आहे कुणी कुणी काय आणलं होतं ओ मावशी तुम्ही काय आणली होती भाजी आणि हरभऱ्याची भाजी ओके मावशींची होती बटाटा आणि हरभऱ्याची भाजी आणि हे कोबी कोणी आणलाय बरं आणू वहिनी तुम्ही काय आणलं होतं बरं तुम्ही वहिनी काय आणलं होतं काळी वहिनी बर तर मग कसा बेत झाला सगळा गाईज बेत कसा झालेला आहे सगळं असं मस्त एन्जॉय करतात खायचा आता मी पण खायला बसतो मस्तपैकी कारण सगळ्यांचे जेवण झालं मला असंच बसावं लागेल परत नाही का हा यायलाच लागतंय का वनभोजनाला यायलाच लागतंय असा विषय आहे सगळा चला खाऊन घेतो मी आता सगळे घेतल्यात भाज्या तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आपलं आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत इथे बघू शकता मस्त असं मोकळा मोकळा रोड आहे सगळं आणि आपण निघालेलो आहोत आता पुढच्या प्रवासाला तर बघूयात कसा प्रवास आहे पुढचा सगळा बाल्स ऐ वाजत काय म्हणतोस मग कसं होतं कसं जेवण झालं खूप मस्त भाज्या 5-6 प्रकारच्या भाज्या होत्या एवढी मजा आली जेवायला 6 प्रकारच्या भाज्या आणि कांदा
मुळा हा, भाजी अवघी. म्हणजे मला ते हेच आठवलं की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे खूपच जबरदस्त विषय झालेला आज. तर आता नीट वरती कर केस. आदित्याचं मस्त वेगळी असं लावून घेत आहे. श्रीदत्त दिगंबर. चला कोण आहे भैया लाव. औदुंबर वृक्ष. अशा रीतीने आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा, निवांत राहा.